नुकताच 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाने संपन्न झाला। महिला दिनाचे औचित्य साधत कागल तालुक्यातील बंदूर गावच्या विद्यमान सरपंच धनश्री देवी घाडगे यांनी महिला बचत गटांना सेंद्रिय खताचे महत्त्व आणि सेंद्रिय शेती केल्यामुळे होणारे फायदे या परिसंवादाचे आयोजन केलं होतं, ज्याचा फायदा अनेक महिलांना व बचत गटांना झाला। महिला दिनाच्या निमित्त कागल तालुक्यातील वंदूर गावच्या सरपंच धनश्री देवी घाडगे यांनी महिला बचत गटासाठी सेंद्रिय खतांचे महत्त्व आणि सेंद्रिय शेती केल्यामुळे मानवाच्या जीवनात होणारे फायदे आणि शेतकऱ्यांना मिळणारा नफा या विषयावर परिसंवादाचं आयोजन केलं होतं। याचा फायदा अनेक महिलांनी व बचत गटांनी घेतला। या कार्यक्रमामध्ये बोलताना सरपंच धनश्री देवी घाडगे यांनी सेंद्रिय खताचे महत्त्व आणि सेंद्रिय शेतीची उपयुक्तता याबाबत संवाद साधला। तसेच सेंद्रिय खतासाठी जर शेतीची आवश्यकता लागत असेल तर त्याची सुरुवात मी माझ्यापासून करते, त्यासाठी मी माझी स्वतःची शेती देऊ करेन अशी ग्वाही त्यांनी दिली। तसेच महिलांनी स्वावलंबित होऊन उद्योगधंदे व्यवसाय करावेत, ज्यामुळे महिलांचं सक्षमीकरण होईल आणि महिलांच्या या प्रगतीमुळेच वंदूर गाव विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये आदर्शवत बनेल असा विश्वास व्यक्त केला। दरम्यान या कार्यक्रमाच्या नीटनेटक्या आयोजनाबद्दल तसेच धनश्री देवी घाडगे यांनी देऊ केलेल्या शब्दाबद्दल महिला वर्गातून त्यांचं कौतुक होत आहे। या कार्यक्रमासाठी महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती। स्मिता सतीश नवलगी, कृषी अधिकारी पंचायत समिती कागल, धनश्री देवी धनराज घाडगे, सरपंच ग्रामपंचायत वंदूर, शिवाजी रामचंद्र बागणे, उपसरपंच ग्रामपंचायत वंदूर, मालुबाई कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, दीपाली संभाजी रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य, सविता सदाशिव हिरेमठ, ग्रामपंचायत सदस्य, दीपाली उत्तम कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, ज्योती शिवाजी बागणे, अश्विनी विजय पसारे, अनिता संभाजी भोसले, आरती बाबूराव कोरवी तसेच सर्व गावातील बचत गटाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी सौ धनश्रीदेवी धनराज घाटगे, वंदूरच्या विद्यमान सरपंच, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर। आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा। मला आजचा आरोग्याचा विचार केला तर मला एक सेंद्रिय शेती या विषयावर 10 मिनटं तुम्हाला एक व्याख्यान द्यायचं होतं किंवा एक थोडक्यात माहिती द्यायची होती। आपल्याकडे इचलकरंजी, शिरोळ, सांगली, मिरज या भागात खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे पेशंट किंवा एक आरोग्याचा प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे आणि त्या भागात औषधाशिवाय भाजीपाला पिकत नाही। एक सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही। जर आपण आजपासून जर ठरवलं तर आपण एक खंबीरपणाने जर करायचंच म्हटलं किंवा एक जिद्दीनं चिकाटीनं जर करायचंच म्हटलं तर या महिला किंवा या बचत गटाच्या महिला रणरागिणी हे खूप मोठं एक काम खूप मोठ्या जबाबदारीनं पार पडतील अशी मला आमच्या वंदूर गावच्या या महिलांकडून एक फार मोठी अपेक्षा आहे किंवा एक करतील असा विश्वास आहे। आणि सेंद्रिय शेती प्रामुख्याने प्रत्येक शेतकऱ्याने किंवा एक प्रत्येक ह्या गटाने अगदी ठामपणाने करावी किंवा एक जिद्दीने किंवा एक ठरवून करावी असं एक मला विश्वास वाटतो। जर या महिलांच्या पाठीशीच मी सरपंच या नात्याने जर ठाम उभा राहायचे असेल तर मी स्वतःचे एक 10 गुंठ या महिलांना मी एक रुपयाची अपेक्षा न करता मी या महिलांना 10 गुंठ माझी स्वतःची शेती मी करायला देईन आणि त्यांनी अगदी कष्टाने किंवा एक जिद्दीने ती शेती करावी